मंडळी नमस्कार. आता आपल्यासोबत आहेत चोपडी जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार अर्थात भारतीय जनता पक्षाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत चेतन सिंह अर्थात बाळासाहेब केदार आपल्यासोबत आहेत. मंडळी, सांगोला तालुक्यातल्या एकूण राजकारणामध्ये सगळ्यांचं लक्ष लागून राहिले ते म्हणजे चोपडी जिल्हा परिषद गटावर, आणि या गटाच्या अनुषंगाने चेतन सिंह भायांचं नेमकं तिथं प्रचाराची यंत्रणा कशी सुरू आहे आणि एकूण निवडणुकीकडे ते कसं पाहतायत, विजयाकडे कसं पाहतायत, या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करूया. माझ्यासोबत आहेत निखिल काटे लोकसंवाद मराठीचे आणि मी स्वतः डॉक्टर बाळासाहेब मागडे सांगोला पॉलिटिक्स. भैया नमस्ते. निखिल, आपण खरं तर बघितले भैयानी चोपडी गटात खूप चांगलं वातावरण तयार केलेलं आहे. तर तुमच्याकडून पहिला प्रश्न येऊ द्या. भैयासाहेब, वातावरण जर एकंदरीत चोपडीचं बघितलं, सरांनी सांगितल्याप्रमाणे की एकंदरीत चोपडी गटाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये खरं तर संभ्रम होता, परंतु तुम्ही इतक्या ताकदीने त्या चोपडी गटामध्ये काम केलं आणि खरं तर जनमानसामध्ये प्रतिमा त्या ठिकाणी उतरलेली आहे. तर आता प्रचाराच्या खऱ्या अर्थानं आज तोफा थंड होणार आहेत. आज खऱ्या अर्थानं तोफा थंड होतील. त्यामुळे आता ह्या ज्या काही गोष्टी झाल्या एक 8-10 दिवसामध्ये, याच्यामध्ये प्रचार यंत्रणेवरती थोडंसं तुम्ही पहिल्यांदा सांगा. कारण प्रचार यंत्रणेविषयी सांगायचं झालं तर प्रचार यंत्रणेमध्ये ज्या दिवशी विड्रॉलची शेवटचा दिवस होता, उमेदवारीचं जे चिन्ह वाटप म्हणजे काय भाजपचं आमचं कमळ चिन्ह फायनल होत होतं, त्या दिवसापासून मतदारसंघात प्रत्येक गावामध्ये मी गेलो, प्रत्येक वाडी वस्तीवर गेलो. तिथली परिस्थिती काय आहे, काय आहे, कोणते मुद्दे आहेत, काय मुद्दे आहेत हे पाहिले. नंतर तिथं केलेला माझे आमदार आदरणीय शहाजीबापू पटेल साहेबांनी केलेल्या मोठ्या प्रमाणात मागच्या 2.5 वर्षात म्हणजे त्यांना मिळालेल्या काम करायला संधीच्या 2.5 वर्षामध्ये केलेला मोठा विकास. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या समस्या ज्या आहेत त्या लाईट, रस्ते, पाणी, शेतीचं पाणी हा सुद्धा विषय भाजप सरकार जेव्हा महाराष्ट्र राज्यात आलं त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 2014 साली सरकार आल्यानंतरच टेंबू असेल, मैशाळा असेल या योजनांना जे इतके दिवस मंजूर 1995ला मंजूर झाल्या, त्यावेळेस आदरणीय बापू आमदार होते. बरोबर. आणि त्या योजनाला कधी निधी मिळाला नसल्यामुळे कार्यान्वित झाल्या नव्हत्या, परंतु साहेबांनी त्या योजनेला निधी दिला. केंद्र सरकारचा निधी घेतला, राज्य सरकारचा निधी, योजना कामं पूर्ण कार्यान्वित झाल्या. पाईपलाईन पडल्या म्हणजे वितरिकेची कामं बऱ्यापैकी मार्गी लागली, बऱ्यापैकी मार्गी लागली. आणि परत त्या गोष्टीचा परत बापूंनी आता 2019 ते 24 पर्यंत खूप चांगल्या पद्धतीचा पाठपुरावा करून सगळी कामं मार्गी लागली. आज माणेगावला गेलं तर माणेगाव चढावरचं गाव आहे, मग त्या गावासाठी सुद्धा स्पेशल परमिशन घेऊन आज त्याला पीडीएन पाईपलाईनद्वारे पाण्याचं काम आज तुम्ही बघत असाल. पठारावर सगळ्या पाईप पडलेले आहेत. परवा तुम्हीच काहीतरी तिथे एकाची बाईट बघितलं. तर अशा पद्धतीची सगळी जी खरी काम आहेत ते माझ्या मतदारसंघामध्ये शेतीची मोठ्या प्रमाणावर. त्यानंतर मग प्रत्येक गावामध्ये गावांतर्गत रस्ते असतील, गावांतर लाईट व्यवस्था असतील, काही गावांतर पिण्याच्या पाण्याचा विषय असतील आणि गावाला जोडणारे रस्ते. परंतु शहाजीबापूंनी मागच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये रस्ता हा विशेष ठेवला नाही. अगदी बरोबर. एकही रस्ता असा नाही की जो रस्ता डेव्हलप झाला नाही किंवा काय राहिले असतील तर त्याची टेंडर होणं बाकी आहे. बरोबर. आणि आता चोपडीमध्येच बोलायचं झालं तर आत्ताच मागच्या महिन्यामध्ये आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी पर्टिक्युलर चोपडी असेल, कोळा असेल आणि तालुक्यातील इतर भागाचा फायदा माझ्या चोपडी जिल्हा परिषदेमध्ये जवळजवळ 21 कोटी रुपयाचे मुख्यमंत्री सडक योजने रस्ते दिले. बरं. की जे पाठ्यमागच्या महिन्यामध्ये आता टेंडर झाले त्या वर्क ऑर्डर होते की जे रस्ते आतापर्यंत इतके दुर्लक्षित होते की पावसाळ्यामध्ये जर त्या नागरिकांना जायचं तर स्वतःच्या 2 व्हीलर गावात लावायचं आणि 4-4-5-5 किलोमीटर चालत परिस्थिती. अशा ठिकाणच्या गोष्टींची दखल आमचे मार्गदर्शक बाळासाहेब एरंडे आणि मी वैयक्तिक जयभाऊंचे ते निदर्शनास आणून दिल्यानंतर भाऊंनी तात्काळ त्याला अगदी महाराष्ट्रातला एकमेव सांगोला तालुका असेल की त्याच्यासाठी स्पेशली 62 कोटी रुपये भावने गेले. बरोबर. हो. आणि आता गावांतर्गत त्या अडचणी आहेत. कुठे प्राथमिक शाळेची विद्यार्थी कमी आहेत, शिक्षक आहेत पण विद्यार्थी कमी आहेत, 5, 6, 7. आता तिथे शिक्षणाचा दर्जा उंचावणं हा एक महत्वाचा विषय आहे. त्याच्यावर तुम्ही काय प्लॅनिंग वगैरे केली? कारण शाळा बंद पडण्याची खरं तर अवस्था मी ह्या मताचा आहे. आता सेमी इंग्लिश जिल्हा परिषदेच्या शाळेपर्यंत आलंय, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे मातृभाषेमध्ये जे मुलांना शिक्षण मिळतं आणि संस्कार मिळतो तो इंग्रजी माध्यमातून मिळू शकत. इंग्रजी माध्यमातून आज जागतिक लेवलची एक भाषा इंग्रजी झाली. बरोबर. त्यामुळे त्याचा नक्की फायदा आहे, नाही असं नाहीये, परंतु मातृभाषेत शिक्षणाचे मातृभाषेत शिक्षण. तर त्या प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी आता स्पेशल मी सध्या विचार करतो. मी आता कोणतं ठरवलं असं म्हणणार नाही, पण डोक्यात आहे. नक्कीच डोक्यात आहे. अगदी बरं. माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये
मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना बरं. आमच्या जयाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय, बापूंच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी हे माझे आयडॉल आहेत. बरोबर आहे. त्यांच्या म्हणजे नेतृत्वात किंवा त्यांचा आदर्श घेऊन काम करतो. अगदी बरोबर. तर अशा पद्धतीनं नक्की काहीतरी त्या जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्या भागाचा असा एकदा कुठल्या तरी अनेक पद्धतीने अशा पद्धतीने विकास करायचा माझ्या डोक्यात आहे की जेणेकरून एक वेगळा जिल्हा परिषद गट म्हणून तो गणला जाईल किंवा तुमच्या डोक्यात असं आहे का रोल मॉडेल बनवायचं रोल तालुक्यामध्ये? मॉडेल पद्धतीचं खरं तर त्या भागात आणि हा. त्या जनतेला सुद्धा ते कळलं पाहिजे. आज तुम्ही बघत असाल महाराष्ट्रात काय गाव आहेत आता ते नगरचे हिवरे बाजार आहे, अण्णा हजारे यांचं गाव आहे. राळेगण आहे. हो. असं जिथं काय ते अशी काही गावं आपण पाहून यायची, पण आपण गावं पाहून तशा पद्धतीने आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये काय करता आणि येईल. गटातली सगळी गावच आपल्याला एक रोल मॉडेल गटच बनवता येईल रोल मॉडेल. चांगल्या पद्धतीने तिथं विकास करता येईल याच्या माध्यमातून. मग आरोग्य सेवा असेल, आज प्राथमिक आरोग्य केंद्र तिथं आहेत, बरं. पण ते तेवढ्या ताकदीने किंवा चालत नाहीत किंवा तशा पद्धतीने डॉक्टर उपलब्ध नाही, डॉक्टरांची तिथं कमतरता आहे. बरोबर आहे. ते डॉक्टर उपलब्ध करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करणे. आज परवा मी एका वस्तीवर गेल्यानंतर आपल्या सांगोल्यातलेच प्रख्यात डॉक्टर आहे डॉक्टर बनसोडे म्हणून हे आपलं काय कुठलं हॉस्पिटल आपल्या स्पंदन नाही मला नाव बर हा हा पलीकडचं मोठं हॉस्पिटल नाही का दक्षताचे बर बर दक्षता हॉस्पिटल तिथे बनसोडे डॉक्टरांच्या वस्तीवर मी गेलो तेव्हा वडील भेटले होते ते. बर बर. मग तिथं काही मंडळी मला महिला मंडळी भेटली तेव्हा ते म्हणले आम्हाला दवाखान्यात जायचं म्हणलं तर आमच्या पण डॉक्टर सांगोल्याला जावं लागतं. म्हणजे आज तिथून सांगोल्याला यायचं म्हणलं तर बरोबर. ज्याच्या आर्थिक सोबत आहे तो येऊ शकेल. गोरगरीब जनतेला सांगोल्याला येणं म्हणजे एक दिवस पूर्ण दवाखाना आजारी अवस्था देखील आहे आणि सुविधा तिथं तातडीने सुविधा मिळाली पाहिजे. सुविधा तिथे बरोबर. उपलब्ध व्हाव्यात याच्यासाठी काम पण करणं. आता तिथं भाऊ दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही सांगितलं की माणेगाव जे आहे ती अगदी उंचावरती असणार हे गाव आहे. मग असं तुमच्या आता चोपडी गटामध्ये खरं तर तुम्ही वेगवेगळ्या भागात गेला, वेगवेगळ्या गावामध्ये गेला, वाड्यावरती गेला, वस्तीवरती गेला, लोकांच्या गाठीभेटी झाल्या. पण समस्या जी प्रामुख्याने होत्या त्याच्यामध्ये पाण्याची समस्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे. त्यासाठी त्या ठिकाणी अजून भागामध्ये पाणी आल्यानंतर तिथं काय विकास डेव्हलपमेंट ह्या संदर्भात काय विषय किंवा आता चर्चा? विकास डेव्हलपमेंट म्हणतो आता डाळिंबमध्ये तेलकट आल्यानंतर डाळिंब गेला तर परत डाळिंबाच्या लागवडी वाढायला लागली, केळीच्या लागवडी वाढायला लागली, पेरूच्या लागवडी वाढायला लागली, सिमला मिरची वगैरे त्याच तिथल्या बागायत शेतकऱ्यांनी सगळं. संशोधन केंद्र वगैरे असं काय डोक्यात आयडिया वगैरे आहे का येणाऱ्या काळामध्ये आपल्या? माझ्या डोक्यात काय सांगोला म्हणजे मी बरेच दिवसापासून डोक्यात अनेक वेळा मी अनेक जणांना बोललोय सांगोल्यामध्ये डाळिंबावर फळ प्रक्रिया उद्योग एखादा कोणता मोठ्या स्वरूपावर उभा करता येतोय का, हा एक अच्छा म्हणजे सगळ्यात विचाराधीन महत्त्वाचा विचार आहे आहे विषय. की हो. जेणेकरून डाळिंबाचं क्षेत्र इथं मोठं आहे आणि तसं जर शेतीचा विषय जर तुम्ही पाहिला तर नक्कीच बागायत क्षेत्रामध्ये पैसे पण डाळिंबामधनं मिळणारं जे उत्पन्न आहे बर बर. त्याचं जर कम्पॅरिझन केलं तर तितकं उत्पन्न दुसऱ्या कुठल्या फळपिकातून मिळत. अगदी बरोबर आहे. अगदी आज गेलं तर आज डाळिंबाला 250 रुपये किलो होतात. एक नंबर क्वालिटी डाळिंबाला दर आहे. बरोबर आहे. 2 वर्ष जरी बाग त्याला नाही साधली तर 1 वर्ष झाली तर ती 2-3 वर्षात मागचं मेकअप करतो. कव्हर करतो तो तेवढं अशी जी income cover परिस्थिती करतो. आहे अशा पद्धतीनं हे करणे डेव्हलप करणे. मग आणि मग दुसरा विषय राहतो गावात ते अंतर्गत रस्ते. मग तो काय आमच्या जयाभाऊंकडून डीपीडीच्या माध्यमातून 15 वित्त आयोगात आहे त्याच्या माध्यमातून बर बर. अशा गोष्टीतून त्या बऱ्याचशा गोष्टी करता येतील. आता याच्यात महत्वाचा विषय असा निखिल की आपण बघितलं की बुद्याळचा जो भाग आहे बुद्याळचा तलाव तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या परिघाला व्यापणारा तो तलाव आणि शेतकऱ्यांना थेट लाभ होतो त्या सगळ्या गोष्टीचा. तर भैया आम्हाला तुमच्याकडून एक जाणून घ्यायचं आहे की बाबा अनेक वेळा काय होतं की शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोचण्याचा अडसर काय ठरतो विजेचं बिल किंवा ह्या बाकीच्या गोष्टी. तर कारण तुमच्या गटातला मोठा तलाव आहे तो, तर त्याच्याबद्दल काय डोक्यात तुमचं आकलन काय त्याच्यावर काय करा म्हणजे तिथं बुद्याळ तलावाचं पाणी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं विजेचा प्रश्न राहतो वीज बिलाच्या संदर्भातला. हा हे बरेच तुम्ही पाहता अशा टेंबू महेशाचे उत्तर पाण्यामुळे लाईट बिलामुळे बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो. लाईट बिल थकीत शासन भरतं. बरोबर. तर आता आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आता तुम्ही पाहिला असेल मध्ये काही दिवस पेपरला न्यूजला टीव्ही आता या सगळ्या प्रकल्पांना सोलरवर करायचे की जेणेकरून तिथे म्हणजे वीज बिलच लागलं. सुरुवातीचा खर्च मोठा होईल परंतु तो कायमस्वरूपी होईल. अशा पद्धतीच्या योजना आता साहेबांच्या डोक्यात आहेत आणि तशा पद्धतीने राज्यात चालू आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तिथल्या डेव्हलपमेंट तशा पद्धतीने करतील. म्हणजे शासनही करेल विखे पाटील साहेबांचे
विचाराधीन तसंच आहे. आज विखे पाटील साहेबांचं त्यामध्ये खूप मोठा अभ्यास त्यांनी केला आहे. आता बऱ्याच वेळा गेले की साहेब त्या विषयावर बोलत असतात, तर त्यामुळे तशा पद्धतीने करणं हा सर आपल्याला एक गोष्ट गांभीर्याने घ्यावी लागेल की खरं तर चेतन भैया त्यावेळेस त्या भागामध्ये गेले त्यावेळेस लोकांच्या चर्चा वेगवेगळ्या पद्धतीनं खरं तर समोर आल्या. होतं, बरोबर आहे. आयात केलेला उमेदवार अशा पद्धतीमध्ये लोकांनी खरं तर बोलवलं. पण भैया साहेब ऍक्च्युअल मध्ये जर बघितलं तर चोपडी गटामध्ये तुम्ही अगदी जाऊन इतका कामाचा धडाका लावला की जनमानसामध्ये तुम्ही मिसळला. लोकांच्या समस्या सगळ्या पूर्ण म्हणजे जो अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न होते त्या प्रश्नावरती पाणी अगदी सोडून तुम्ही ते जे काम होते ते पूर्ण करून दिले. पण लोकांच्या या संदर्भात काय कमेंटमेंट किंवा समाधानकारक काय अशा आल्या का गोष्टी काय? एक लक्षात घ्या, आज मी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो, जिल्हाभर फिरतो, प्रवास करतो. सांगोल्यामध्ये जन्म घेतला, एक सांगोल्याचाच भूमिपुत्र असं मी स्वतः भूमिपुत्र म्हणणार नाही, पण आहे परंतु आपला उद्देश काय की आपल्या तालुक्याचा विकास व्हावा. आणि आज मी ज्या जिल्हा परिषद मध्ये आरक्षण आहे तिथं महिलेचं आरक्षण होतं. बरोबर आहे, अगदी बरोबर. माझा मानस जिल्हा परिषद लढवायचा हाच होता. महिलेचं आरक्षण होतं, त्या गटामध्ये ओपनचं आरक्षण होतं, जनरलचं. अगदी बरोबर. म्हणून मी तिकडे, पण तो भाग सांगोल्याचा तालुक्यातील एक भाग आहे. मी आपण तालुक्याचं बाहेर ना आलो त्या गटामध्ये मतदाराचे नाव आहे ना, एवढाच माझा हे आहे ना. पण सांगोला आज मी काम करताना तालुक्यासाठीच काम पण ती करतो. भाऊ तुम्ही ओळख पुसून काढली तिथली की बाहेरचा ही जी शब्द होता हा 100% आता पूर्ण बऱ्यापैकी वातावरण निवडलेलं. काम करायचं तुमच्या डोक्यात असल्यानंतर तुम्ही जर विकासाचा मुद्दा घेऊन डोळ्यासमोर घ्याल तर तुम्ही या महाराष्ट्राच्या राज्यात कुठल्याही कोपऱ्यात जाऊन काम करू शकता. इच्छाशक्ती महत्वाची आहे. कोण काय बोलतं त्याच्याकडे मी कधीच लक्ष देत नाही, मग कधीही मी त्यावर टीका टिप्पणी करत नाही, करणारी नाही. आता तोच मुद्दा पुढे नेऊया आपण. खरं तर चोपडी जिल्हा परिषद गट हा शेकापचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांनी एक संस्कृती तालुक्याला घालून दिली. आरोप प्रत्यारोप, खालच्या पातळीवर जी टीका. परंतु शेकापच्या बालेकिल्ल्यात जाऊन तुम्ही एवढी लोकांची मनं जिंकली, त्याचं रहस्य नेमकं काय? कारण तुमच्यावर तिथं कोणाची टीका होत नाही, तुम्ही कोणावर टीका करत नाही आणि इतक्या मोठ्या गटामध्ये की जे एका पक्षाचं त्या ठिकाणी हे होतं ती लोक तुम्हाला स्वीकारतायत सध्या. एक सांगतो, स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या नेतृत्वात सांगोला तालुक्यात गेली सातत्यानं 50 ते 60 वर्षे अनेक विकासाच्या मुद्द्यावर आमदार साहेब लढत राहिले. तुम्ही पाहिलं, बघितलं. हो, त्या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन ते ज्या मुद्द्यावर लढले त्या मुद्द्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीनं सगळ्या गोष्टी त्या मार्गी लावल्या. त्यासाठी शहाजी बापू या 95ला आमदार झाले त्यावेळेस इथे लढत होते. त्यावेळेस सुद्धा बापू आणि आमदार साहेब विरोधी निवडणुका लढले, पण तो परत विकासाच्या मुद्द्यावर त्यांची एक वाक्यता असायची. आता मी सांगोल्यामध्ये कायम पाहिलेले की विकासाचा मुद्दा आला की स्थानिक मंडळी एकत्र येतात. बरोबर. त्यावेळेस बापू आमदार होते, सरकार भाजप सेनेत होतं, पण बापूंनी ह्या गोष्टी मार्गी लावल्या. नंतर साहेब आमदार राहिले, सरकार विरोधी राहिलं, साहेबांनी अनेक वेळा ते विषय मांडले, पाणी परिषदा घेतल्या, सगळं झालं, परंतु त्याची दखल त्या पटीत घेतली जात होती. नादी लावणे प्रकार केला जात होता, साहेबांना मर्यादा येत होत्या. ज्यावेळेस या गोष्टी 14ला भाजपचं सरकार आलं, बरोबर, साहेब आमचे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, ह्या गोष्टीचं त्यांनी घेतलेल्या ह्याचं त्यांनी दखल घेऊन त्या योजना मार्गी लावल्या. त्यांचा शब्द पुढे नेले किंवा त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलंय करताना. हे असं असल्यामुळे ते ज्या पद्धतीनं काम करायचे तो विचार मी असू द्या, बापू असू द्या, बापू तर आमचे नेते त्या पद्धतीने काम करतोय. बरोबर, अगदी बरोबर आहे. त्यांच्या डोक्यातलं जे विजन आहे सांगोल्याकडे बघायला जे होतं आमदार साहेबांचे, बरोबर, ते पूर्णत्वास न्यायचं काम शहाजी बापूही करतायत. बरोबर, शहाजी बापूंच्या मार्गदर्शनाने आम्ही करतो. बरोबर. आणि त्या मुद्द्यावर काम, त्यावर असं काय कधी वेगळं स्वीकारायचा विषय. आणि शेवटी विकासाच्या मुद्द्यावर चाललाय तुम्ही, त्यामुळे तुम्हाला तसं विरोध होणं शक्य नाही. असताना परवा जयभाऊंची खरं तर नाझऱ्यामध्ये बैठक जाहीर सभा सुद्धा झाली. त्यामध्ये जयभाऊंनी खरं तर त्या विकासाचं नंदनवन करण्यासारखा विकास निधी जो होता त्या सभेमधून दिला. ह्याच्यावर भाऊ काय लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की जेणेकरून आमचे प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होईल, कारण आपला विषय कुठल्याही राजकीय संस्कृतीत धक्का लावणे किंवा टीका टिप्पणी न करता आपण विकासाच्या मुद्द्यावरची चर्चा केली कधी चांगली. एक आहे मला सांगतो नक्की, ह्या सगळ्या जयभाऊने दिले ज्या मागण्या नाझऱ्यामध्ये सभा होती त्या नागरिकांच्या होत्या. मी तिथे फिरताना लक्षात येत होतं, जिथे जिथे गेल्यानंतर गेलो लक्षात, त्या मागण्या मी एका कागदावर टिपल्या होत्या आणि फक्त मी भाऊंसमोर ठेवल्या. अगदी बरोबर. आणि आमचे नेते जयभाऊने काय सांगितलं, फक्त एकदा माझ्याकडे बघितलं तर हसले आणि सगळ्या मंजूर केलं. देणारे तेच आहेत. ते स्वतः म्हणजे राजा उदार झालाय, राजा उदार झालाय म्हणजे तुमचं. आणि राजा उदार झाल्याचं त्यांनी ते सगळं मंजूर केलं. जवळजवळ नाही म्हणलं तरी 5-6 कोटीच्या कामं मंजूर केली. आणि जाताना मला एवढंही सांगितलं गाडीत बसलं, अरे बाबा ती झाल्यावर इलेक्शन ती सगळी यादी घेऊन ये, मुंबईत जाताना घेऊन ये, म्हणजे आपण पुढच्या 15 ते तुम्हाला सूचना केली येऊन मार्गी लावा ते आणि करून घ्या. हा, आणि बापूंनी विशेष
तर भाऊना सांगितलं आयला म्हणजे राजा खरंच उदार झाला. भाऊ बापू त्यांच्या बरं. म्हणजे मजेदार भाषेत गाडीत बापूचा खेळकर स्वभाव आहे. बापूंना सुद्धा लक्षात येते कामं कशी करून घ्यायची. बापू दिलदार मनाचा नेता आहे. काय काय बापू ज्या सोबत जेव्हा असतात तेव्हा प्रामाणिकच 100% राहतात. आणि जिथं म्हणजे विरोधाला विरोध, राजकीय विरोध, वैयक्तिक विरोध बापूंनी मी अगदी लहानपणापासून बापूंना ओळखतो, असं कधी केलं नाही. आणि आमदार स्वर्गीय आमदार भाई गणपतराव देशमुख साहेबांसोबत मी काम केलं. मला ते माझं भाग्य आहे, त्यांच्यासोबत मला काम करायला मिळालं. बरोबर. भारतीय जनता पक्षाचा प्रवास जेव्हा माझा सुरू होणार होता त्यावेळेस त्यामध्ये सुद्धा स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी मला दिशा भविष्याच्या दृष्टिकोनातून हे तुमचा मूळ तुमचे ते विचार आहेत, अगदी बरोबर तुम्ही त्या विचारात वाढलेले आहात, तर त्या विचारांना जाणं बरं होईल, असा माझा राजकीय प्रवास सुरू झाला. अगदी आणि त्या पद्धतीने आपण काम करतोय. त्यामुळे त्या जनतेनं बरोबर. त्याला स्वीकारलं असेल असं मला वाटतंय. आता शेवटी ते तुम्हाला पण आता याच्यामध्ये भाऊ परवाच्या दिवशी मतदान आहे, म्हणजे 7 तारखेला मतदान होते. आज प्रचाराचे मी पहिल्यांदाच विचारलं, सांगितले की तोफा ज्या आहेत त्याच थंड होणार आहेत. आणि परवाच्या दिवशी मतदान आहे, त्या भागामध्ये तुम्ही प्रचार प्रसार करत असताना जे आता आजपर्यंत नागरिक भेटले, तर आपण काय समारोपाकडे येणं आता गरजेचं. आव्हान साधारणतः काय करावं मतदारांना? आम्हाला या मतदारांना काय राहील की जेणेकरून त्या चोपडी गटातील किंवा एक जिल्हाध्यक्ष म्हणून संबंध तालुक्यातील जी भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी चिठा लढवताय त्या सर्व मतदारांना तुम्ही काय आव्हान करता? तिथं आव्हान एकच आहे, स्थानिक ज्या गावातल्या अंतर्गत सेवा सुविधा ज्या आहेत त्या सेवा सुविधा चांगल्या पद्धतीने उभा करणे, त्या गावाला जेणेकरून काही अनेक गोष्टीसाठी पाणी असेल, लाईट असेल, रस्त्याच्या सुविधा असतील, अशा सुविधा केल्यानंतर म्हणजे ज्या डेव्हलपमेंट आहेत ह्या सगळ्यात मोठं आव्हान ते आहे माझ्यासमोर. त्या जनतेनं केलेल्या सांगितलेल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी मार्गी लावणे हाच माझ्यासमोर. साधारणतः मतदारांना तुम्ही काय विनंती कराल की बाबा चोपडी गटाच्या अनुषंगानं उमेदवारी तुम्ही करत आहात, मतदारांना काय तुमचं म्हणजे विनंती काय राहील की बाबा तुम्ही काय बघून बाबा मला मत द्या, म्हणजे कारण काय तुम्हाला मत देण्यात, त्याचं एक आव्हान करावं तुम्ही. या गोष्टीचे विकास करायसाठी मला मत द्या म्हणणार आहे, म्हणजे मुद्दे त्यांनी सांगितले काय कारण असणार आहे. आणि आता बघा मतदारांना आता शेवटच्या अखेरचे मी काय काय गोष्टीत गेलोय, काय गोष्टी शब्द दिले, काय सध्या इतर म्हणजे तिथं काय डेव्हलपमेंट केली करतोय, त्यासाठी काय आपण राहिल्यात मी एवढंही सांगतोय. माझ्यावर विश्वास ठेवलाय तुम्ही, विश्वास एकदा ठेवा. मी फसवणारा नाही, संधी देऊन बघा. फसवती नाही. सत्तेत सरकार आहे, तुम्ही स्वतः ऍक्टिव्ह आहात, तरुण आहात, स्वच्छ प्रतिमा आहे तुमची सगळ्या अनुषंगानं, तर हा मुद्दा घेऊन आपण अपेक्षा व्यक्त करा आहात मतदारांना. सरकार आहे, आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, जयभाऊ पालकमंत्री आहेत, हे 2 नेते असे आहेत, शहाजी बापू आहेत पाठबळाला, ह्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच मी तिथं आश्वास करतोय. मी तेवढा मोठा आहे म्हणणार नाही, आमचं कमळ मोठा आहे. मी जनतेला मतदान एकच सांगितलंय, तुम्ही मत कमळाला द्या, चेतनसिंह केदार सावंताला देऊ नका. अच्छा, का तर विकासाचा चेहरा विकासाचा मुद्दा कमळ आहे. अगदी राज्यात कमळ, देशात कमळ, जिथं कमळ तिथं विकास आहे. अच्छा, कमळ चिखलात सुद्धा उमलतं हे तुम्हालाही माहिती. बरोबर. त्यामुळे त्या मुद्द्यावर मी मला द्या मत म्हणून कोणाला मत माघारी गेलो नाही. किंवा तुमचं मतरूपी आशीर्वाद मला तुम्ही 7 तारखेला द्या, नंतर तुमचा सेवक म्हणून 5 वर्ष काम करेल आणि कमळाच्या पाठबळावर करेल. अगदी बरोबर, हे माझा मानस. संधीचं सोनं 100% त्या भागामध्ये केलं जाईल अशा पद्धतीचा भावविश्वास आहे ठिकाणी. तर मंडळी आपण बघितलं की चेतनसिंह केदार यांची आपण संवाद साधला. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना चोपडीतले जे मूलभूत प्रश्न आहेत, तिथं जे काही विकासाची कामं करणं अपेक्षित आहे त्याचं पुरेपूर आकलन हे चेतनसिंह भायांना झालेलं दिसतंय. आणि त्यांचं म्हणणं आहे की भाजप शिवसेना महायुतीचं हे सरकार सत्तेत आहे आणि या सत्तेचा फायदा सांगोला तालुक्यातल्या चोपडी गटाला व्हावा. तालुक्यातही त्यांचं काम सुरूच आहे, परंतु ते उमेदवारी ज्या गटातनं करते त्या चोपडी गटात याचा फायदा व्हावा. आणि हा चोपडी गट जो आहे तर तो विकासाचं एक रोल मॉडेल म्हणून जिल्ह्यामध्ये उदयास येईल असा त्यांचा आशावाद आहे. कमळाला मतदान करून एक वेळ संधी द्यावी आणि विकासाला त्या निमित्तानं संधी मिळेल असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. तुम्ही आमचे संवाद साधला, खरं धन्यवाद. खरं तर आम्हाला बघायचं आहे भैया की हे 9 तारखेला नेमकं होते काय. नाही पण सर त्याच्यामध्ये एक जो आपण जे आता त्यांचं काम चालू आहे त्याच्यावरती आपल्याला आज तुमच्या माध्यमातून त्याची ग्वाही द्या की 9 तारखेला विजयाचा जो गुलाल आहे तो पक्का आपल्या सांगोला पॉलिटिक्स असेल आणि लोकसंवादवरती आजच त्याची ग्वाही देऊन ठेवा की 9 तारखेला गुलाल हा तुमचा असणार आहे. निश्चित मला खात्री आहे 9 तारखेला गुलाल कमळात असणार आहे, माझा नाही, कमळाचा गुलाल चोपडीमध्ये. ओके, तर मंडळी आपण इथंच थांबूया. भैयाने आमचे संवाद साधल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण इथं थांबू. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.